कोलार येथील व्यापारी महादेव मुंडे यांची 28 महिने 19 दिवस झालं तिच्या हत्या करण्यात आली होती, मात्र तपास अधिक शून्यच आहे. काही आरोपीला SIT ताब्यात घेतलं होतं आणि त्याची नार्को टेस्ट बेरमॅपी करण्यात आलेली आहे. त्याचा अहवाल देखील SITकडे आलेला आहे. मात्र त्याच अनुषंगाने पाहिले तर अनेक लोकांनी याची प्रेसमध्ये प्रेस देखील घेण्यात आली होती. आता माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वर मुंडे यांचे भाऊ. आपण त्यांची समस्या दादा काय सांगणार, 28 महिने उलटून गेलेले तर अजून बी तपासाला वेग आलेला नाही आहे, तपास झालेला नाही आहे, फक्त संशय ताब्यात घेतलेला आहे. काय सांगाल? SIT चांगल्या प्रकारे काम करत आहे. जे अहवाल आले ते गोपनीय आहेत. ते अहवाल अजून काही ओपन केले नाहीत आणि ज्या दिवशी ओपन करते त्या दिवशी आम्हाला SIT माहिती देणार आहे. ज्या दिवशी आम्हाला माहिती देईन ते आम्ही समोर मीडियासमोर येऊन आम्ही स्वतः परिवारातून आमच्या कोणी बी माझी बहीण असन, मी असन, अगर दाजीचा भाऊ अशोक असन, आम्ही हे 4-5 जणांपैकी कुणी बी एक मीडियासमोर येऊन आम्ही पूर्ण माहिती देऊ. अशा विनाकारण कुणी पत्रकार परिषद घेऊन अफवा काही बी पसरवणी हीच आमची मान्यता आहे. आणि आता एक जणांना काही 4-5 दिवसाखाली 8-15 दिवसाखाली एक पोस्ट केली होती. आता मी सर्वांसमोर काहीतरी बोलणार, त्याची माझी त्याला विनंती आहे, तू ये पत्रकार परिषद समोर सर्व काय दूध का दूध पाणी का पाणी कर. आमच्यावरच म्हणणं आहे. सोशल मीडियावर काही बी अशी अफवा पसरवणी हीच आमची त्याला मागणी. पण जे आता जे पत्रकार परिषद एकूण नाव घेण्यात आलं होतं, म्हणजे चुकीच नाव आहे काय असं वाटतं तुम्हाला? आता ते चुकीचं नाव आहे का काय ते त्यालाच विचारावं. आणि त्या ज्यांना पत्रकार परिषद घेतली, समजा आमच्या गावचा माझे सरपंच राजेभाऊ फडणे पत्रकार परिषद घेतली, त्यांच्याकडे काय माहिती हे काम त्या ह्याचं आहे, SITचं आहे. SITनं कसं काय अहवाल आला, कसं काय आला, आता आम्हालाच अहवाल माहीत नाहीत अजून. या संदर्भात तुमच्या कुठलाही माहिती नाही आहे अहवालची? अजून गोपनीय अहवाल आहेत. या संदर्भात कुठली आमच्या परिवाराला माहिती नाही. बाहेर तो अहवाल लिखवायचा संबंधच नाही. आणि SIT तर असं आहे, फक्त 2च अधिकारी अहवाल खोलू शकतात, एक IO आणि एक मेन आहेत. ते ह्याच्या इतरित कुणीही अहवाल खोलू शकत नाही. अजून अहवालच खोलले नाहीत. तुमचं त्या अधिकाऱ्याशी काही बोलणं झालं की या संदर्भामध्ये? माझं अधिकाऱ्याशी बोलणं झालं. अधिकारी येणार आहेत. अधिकारी जरा थोडं बाहेर देशात असल्यामुळे अधिकारी इथं नाहीत. आल्याच्यानंतर 2 दिवसात आता अधिकारी येणार आहेत, गुरुवारपर्यंत. आल्याच्यानंतर अहवाल खोलून पुन्हा आम्ही प्रेस घेऊन आम्ही स्वतः. या घटने 28 मध्ये उलटून गेलेलं आहे. आपण पाहिजे या संदर्भात पाहिजे आपण आंदोलन करण्यात आलं होतं, मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं होतं, मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिलं होतं, अजून बी त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. आता हे अहवाल उघडल्याच्या नंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. कोण आरोपीत, काय आरोपीत हे सगळं माहीत होईल ना आता जनतेला. आणि अख्ख्या परईला माहितीत ना आरोपी कोण आहेत हे सांगायची काय गरज आहे. आता हे 2-4 दिवस जरा सर्वांनी दम खावा. कुणी पत्रकार परिषद आम्हाला विचारल्याशिवाय, अगर आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुणी पत्रकार परिषद घेऊन ये. आणि विशेष म्हणजे माझ्या भाऊजीच्या केसमध्ये, महादेव मुंडे हा केसमध्ये कुणीही उल्लेख करून हीच माझी सर्वांना विनंती. किती दिवस लागेल म्हणजे जे गोपनीय बाहेर यायचं अहवाल बाहेर यायला? गोपनीय अहवाल यायला 2-4 दिवसात आता अधिकारी आले की 2 ते 3 दिवसात अहवाल ओपन करणार आहेत. त्या टायमाला आम्ही मीडियासमोर अहवाल ज्या दिवशी ओपन करते तेव्हा आम्ही मीडियासमोर स्वतः येऊन सांगू की अहवाल ओपन केलेत, हे असे पॉझिटिव्ह आलेत का नाही आलेत हे आम्ही मीडियाला स्वतः सांगू. तर आपण बघू शकतो हे होते सतीश बोफोट यांच्यामध्ये की अजून त्याचा अहवाल आलेला नाही आहे. जेव्हा अहवाल येईल त्यापर्यंत आम्ही ओपन करू, मात्र कुणीही आमच्या संदर्भामध्ये प्रेस घेऊन ये असं देखील त्यांनी आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बस विकास स्वामी असं मी संभाजी मुंडे ठेवून MIT परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.